बघूया की आपण अर्थशास्त्र नेमकं काय असतं, अर्थशास्त्राची व्याख्या समजून घेणार आहोत. अर्थशास्त्र हे काय असतं ते समजून घेणार आहोत. बघा की अर्थशास्त्र म्हणजे आपण विविध क्रिया करत असतो की इतरांशी समाजात वागताना आपल्या ज्या क्रिया असतात त्या आर्थिक, त्याला जर कुठेतरी अँगल असेल आर्थिक क्रियाकलाप म्हणू शकतो. म्हणजे की त्यात जर कुठे पैसा जर हा घटक इन्व्हॉल्व असेल तर त्याला आपण आर्थिक क्रिया असं म्हणू शकतो. की जसं की एखादी वस्तू जी आहे त्याची देवाणघेवाण करणे पैशाच्या स्वरूपात असेल. आधी जे काय आहे ती बार्टर सिस्टीम होती. बार्टर सिस्टीम म्हणजे काय की त्यात एखाद्या शेतकऱ्याने जे आहे ते धान्य स्वरूपात जे आहे ती दुसऱ्या कोणाला तरी मदत करणे. तर आता जी नवीन सिस्टीम आहे त्यात पैशाच्या स्वरूपात जे आहे ती आपण मदत जी दुसऱ्यांना करतो तर त्याला आर्थिक क्रियाकलाप किंवा आर्थिक क्रिया जी आहे ती आपण म्हणू शकतो. आणि नंतर वस्तूंची देवाणघेवाणच झाली पैशाच्या स्वरूपात, त्यानंतर नोकरी देणे किंवा नोकरी मिळविणे किंवा जे आहे उद्योगधंदे किंवा कामाचं जे आहे ते स्वरूप त्या ठिकाणी जर तयार होत असेल त्या क्रियांना जे आहे आर्थिक क्रिया म्हणतात. थोडक्यात समजून घ्या की जिथे पैशाचा वापर होतो त्या क्रिया, त्या मानवी क्रिया म्हणजे आर्थिक क्रिया होय. तर हे झालं आपलं बेसिक अर्थशास्त्र. ते तर आता असं समजा तुम्ही की एखाद्या मंदिरात तुम्ही गेला, एखाद्या प्रेयरचं जे ठिकाण आहे मंदिर असू द्या, जर त्या ठिकाणी तुम्ही गेला तर ती आर्थिक क्रिया होईल का? तर नाही, ती क्रिया जी आहे ती आर्थिक होणार नाही. पण त्या मंदिरात जाऊन जर तुम्ही तिथे काहीतरी डोनेशन केलं, तिथे देणगी स्वरूपात काहीतरी रक्कम दिली तर ती क्रिया आर्थिक क्रियेमध्ये अर्थशास्त्रामध्ये मोडेल का? तर हो, 100% की पैशाचा जिथे वापर होतोय ती प्रक्रिया, ती क्रिया म्हणजे अर्थशास्त्राची प्रक्रिया होय. तर अर्थशास्त्राची व्याख्या किंवा अर्थशास्त्र समजून घेताना आपल्याला आधी काय या संकल्पना आहेत त्या समजून घ्याव्या लागतील. की बघा, संसाधने आर्थिक क्रियांमध्ये काय होतं ना, आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे संसाधने जे आहेत, नैसर्गिक संसाधने जी आहेत ती मर्यादित स्वरूपाची आहेत. मग त्यात शेती क्षेत्रासंबंधातले असू द्या किंवा खनिजही असू द्या, ती मर्यादित स्वरूपाची आहेत. त्यात आपल्याला कुठेतरी चॉईस करावी लागते गोष्टींमध्ये की आपण जी संसाधने आहेत ती कुठल्या ठिकाणी वापरली पाहिजे, ते प्रोडक्शन कोणत्या ठिकाणी जे आहे ते केले गेले पाहिजे आणि कोणत्या वस्तू आणि सेवा ज्या आहेत त्या समाजात दिल्या गेल्या पाहिजे. तुम्ही म्हणू शकता का असं की सर्वच्या सर्व संसाधने सर्वांना वितरित केली पाहिजे? तर तसं नाही. मर्यादित स्वरूपांचे जे आहे ते संसाधनांना, रिसोर्सेस जे आपण म्हणतो ते स्वरूप प्राप्त होते त्या ठिकाणी. नंतर संसाधनांचा जो आहे सुयोग्य वापर, शासनाने आरोग्य शिक्षण सुविधा लोकांना द्याव्यात की बाकीचे जे लक्झरी गुड्स म्हणतो आपण की महागड्या गोष्टी आहेत त्या लोकांना द्याव्यात, हे सुयोग्य वापर कसा करायचा ते अर्थशास्त्र जे आहे ते आपल्याला सांगतं. नंतर उत्पादन प्रक्रिया संसाधनांचा सुयोग्य वापर करून, जी मर्यादित स्वरूपाची संसाधने आहेत ना आपल्याकडे त्यांचा सुयोग्य वापर करून उत्पादन प्रक्रिया कशा प्रकारे घडवून आणली पाहिजे, उत्पादन प्रक्रियेचे मालक कोण असतील, उत्पादन ती प्रक्रिया आहे ती कशी चालेल, कोणत्या स्वरूपात चालेल, ती देखील अर्थशास्त्रामध्ये मोडते. आणि त्या जे प्रॉडक्ट आहेत ना, उत्पादित ज्या वस्तू आणि सेवा असतात त्यांचं वितरण कशा प्रकारे केलं जाईल, कोणाला कुठल्या स्वरूपात ज्या आहेत त्या वस्तू दिल्या जातील, ते निर्णय कोण घेईल, वस्तू कोणाला किती द्यायच्या, कशा द्यायच्या, ते निर्णय कोण घेईल, त्याचं न्याय वितरण आणि त्यातून मानवी गरजा आणि त्यांचं व्यवस्थापन, हे जे सर्व 5 फॅक्टर्स आहे ना, ही सर्व तुमच्या अर्थशास्त्राचा मूलभूत गाभा म्हणतो ना त्याच्या संबंधात आहेत ही 5 तत्वे. लक्षात ठेवा की संसाधने, त्यांचं मर्यादित स्वरूप, यांचा सुयोग्य वापर, कारण संसाधने आहे ती आपल्याकडे अमर्यादित प्रमाणात नाहीयेत. फॉर एक्झाम्पल, तुमची जर सॅलरी आली तर तुम्ही असं म्हणू शकता का की मी सेव्हिंग पण करेल आणि मला जे पाहिजे त्या गोष्टी मी त्या एक्सपेंडिचर मनाप्रमाणे मनसोक्तपणे करेल, असं नाहीये. तुम्हाला एक तर सेव्हिंग करावी लागेल, त्या सेव्हिंग जर जास्त केली तर तुमचं एक्सपेंडिचर जे आहे, तुमचा जो खर्च आहे तो कुठेतरी कमी होईल, किंवा जर खर्च तुमचा जास्त असेल तर तुमचं जे सेव्हिंग आहे ते कुठेतरी कमी होईल. तर तुम्हाला बॅलन्स करावा लागतो, कारण संसाधनांचे जे आहे ते मर्यादित स्वरूप आहे आपल्याकडे. कुठल्याही संसाधन घ्या तुम्ही, नैसर्गिक जे आपल्याला संसाधने भेटतात किंवा ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस जे असतं, वने जंगले वगैरे ते असतात, त्यांचं मर्यादित स्वरूप आहे. त्यांचा सुयोग्य वापर ते कशा प्रकारे केला गेला पाहिजे, लोकांच्या भल्यासाठी कोणत्या प्रकारे केला गेला पाहिजे, ती प्रक्रिया कोणती असली पाहिजे, त्याचं वितरण आणि त्यातून मानवी गरजा व त्यांचं व्यवस्थापन, हे अर्थशास्त्रामध्ये जे आहे ते मोडतं. इथे बघू शकता तुम्ही इमेज मध्ये की संसाधने आपल्याकडे खूप कमी आहेत, पण मागणी एवढी असते ना त्या संसाधनांची, तर शासनाला ठरवावं लागतं की कुठले जे उत्पादन, कुठल्या जे संसाधने आहेत ती किंवा कुठले रिसोर्सेस आहेत ते लोकांपर्यंत व्यवस्थित पद्धतीने पोहोचलं पाहिजे. तर हे येतो इथे जे अर्थशास्त्रज्ञ असतात ना, अर्थतज्ञ असतात, त्यांचा अभ्यासाचा उद्देश किंवा अभ्यासाचा गाभा काय असतो ना
की मर्यादित संसाधनांचा उपयोग हा जास्तीत जास्त लोकांच्या फायद्यासाठी कसा करता येईल, त्यातून जे डिमांड आणि सप्लाय म्हणतो ना आपण, मागणी आणि पुरवठा यांच्यातलं संतुलन जे आहे ते कशा प्रकारे साधता येईल. ओके, तर हे का होतं ना की लोकसंख्या वाढ, कारण बघा आधी कसं होतं ना, आधी लोकसंख्या कमी होती, संसाधने ही मर्यादित आहेतच अनादी काळापासून, पण त्यांच्यामध्ये कुठेतरी मागणी आणि पुरवठ्यामध्ये संतुलन होतं. आता लोकसंख्या वाढ एवढी झाली आहे ना, मागणीत एवढी वाढ झाली त्यामुळे पुरवठ्यावर कुठेतरी ताण येतोय, तर तो कशा प्रकारे हँडल केला गेला पाहिजे, प्रक्रिया कशी असली पाहिजे आणि शासनाने कुठल्या प्रकारे निर्णय, कोणती शासन व्यवस्था असली पाहिजे, हे सर्व ठरवण्याचं काम काय करते, तर तुमचं अर्थशास्त्र करतं. बघा आपण प्रचलित व्याख्या बघूयात की डेफिनेशन माहित पाहिजे, विचारणार नाहीये तुम्हाला परीक्षेला, पण कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग साठी जी आहे ती तुम्हाला डेफिनेशन इथे माहित पाहिजे. तर अर्थशास्त्र म्हणजे समाज कशा प्रकारे मर्यादित संसाधनांचा, कीवर्ड्स कडे लक्ष द्या, तर तुम्हाला कन्सेप्ट आहे ती समजणार आहे. मर्यादित संसाधनांचा वापर करून मौल्यवान वस्तूंचे उत्पादन करते आणि त्या समाजातील विविध लोकांमध्ये कशा प्रकारे वितरित करते. आपण मागाशी बोललो होतो न्याय वितरण, वितरण जे आहे ते लोकांच्या भल्यासाठी न्याय आहे की अन्याय आहे, ते ही व्याख्या संसाधनांच्या व्यवस्थापनावर केंद्रित आहे. नंतर दुसरे आपण असं बघू शकतो की अर्थशास्त्र हे व्यक्ती, संस्था, सरकारे आणि समाजातील विविध संघटना कशा प्रकारे निर्णय घेतात, सरकारे, समाजातील विविध संघटना या कशा प्रकारे निर्णय घेतात आणि त्या निर्णयांमुळे संसाधनांचा उपयोग कसा होतो याचा अभ्यास करते. ही व्याख्या मानवी निर्णय प्रक्रिया किंवा आपण पुढे बघणारच आहोत शासन निर्णय प्रक्रिया, कुठली शासन प्रणाली असे निर्णय घेते, ते निर्णय घेण्यामागची कारण काय, भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि त्यांचा परिणाम जो होणार आहे तो आपण इथे अभ्यासणार आहोत. तर आलं तुम्हाला लक्षात की सुयोग्य पद्धतीने बघा चॉईसेस असतात, आपल्याकडे चॉईसेस असतात, ऑप्शन्स असतात, त्या ऑप्शन वरून आपल्याला कोणतं योग्य, शासन व्यवस्था काय डिसाइड करते ना की समाजासाठी कोणत्या वस्तू आणि सेवा ज्या आहेत त्या योग्य आहेत, त्यांना आरोग्य आणि शिक्षण लवकरात लवकर दिले गेले पाहिजे, की जे बाकीचे लक्झरी गुड्स आहेत ते त्यांना दिले गेले पाहिजे. तर हे ठरवणारी किंवा मग भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कुठल्या प्रकारचे निर्णय होतात हे ठरवणारी ठरवणार जे शास्त्र आहे त्याला आपण अर्थशास्त्र असं म्हणतो. तर अर्थव्यवस्थेचे मुख्य प्रश्न काय आहेत बरं, की उत्पादित काय करावे आणि ते किती प्रमाणात करावे, मर्यादित संसाधने आहेत त्यांचा सुयोग्य वापर करायचा आहे, तर ते उत्पादन ते किती प्रमाणात करावं आणि काय करावं, लोकांना अपेक्षित काय आहे, पुरवठ्या डिमांड म्हणतो ना आपण, मागणी काय आहे, डिमांड काय आहे समाजाची किंवा लोकांची, या वस्तू कशा उत्पादित कराव्या, त्याची प्रोसेस काय पाहिजे. आधी कसं होतं, आधी इंडस्ट्रियल रिव्होल्युशनच्या आधी कसं होतं की मॅन्युअल लेबर जे आहे त्याच्याने जे आहे उत्पादन केलं जायचं लोकांच्या क्षमतेतून. आता कसं आहे ना, आता यंत्रसामग्री आली इंडस्ट्रियल रिव्होल्युशन नंतर, तर आता जे आहे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, मास प्रोडक्शन जे म्हणतो ना आपण. चायनामध्ये बघा किती मोठ्या प्रमाणावर जे आहे वाहनं किंवा मोबाईल्स जे आहे ते उत्पादित केले जातात. तर या वस्तू उत्पादित कशा कराव्यात, नंतर या वस्तू कोणासाठी उत्पादित करायच्या, फॉर हुम, तर हे ठरवणारं हे अर्थव्यवस्था जे आहे ते मुख्य प्रश्न असतात. बघा आर्थिक संकल्प जेव्हा दरवर्षी 1 फेब्रुवारीला येतो ना, अर्थमंत्री केंद्रीय अर्थसंकल्प जेव्हा तो सादर करतात पार्लमेंटमध्ये, तर ते प्रत्येक डिपार्टमेंटला काही ना काही रिसोर्सेस जे आहे ते अलोकेट करतात. भारत सरकारकडे किंवा कुठल्याही शासनाकडे जे आहे ते मर्यादित स्वरूपात पैसा असतो, मर्यादित स्वरूपात जे आहे ते रिसोर्सेस असतात, तर ते त्यांनी कोणत्या क्षेत्राने काय उत्पादित केलं पाहिजे, किती प्रमाणात उत्पादित केलं पाहिजे, ते त्यांना ते एक डिरेक्शन देतात किंवा एक सांगतात त्यांना, आणि ते कशा प्रकारे केलं पाहिजे, तर त्याचा अभ्यास म्हणजे अर्थव्यवस्था, अर्थशास्त्र होय. आणि अर्थशास्त्राला पडलेले हे मुख्य प्रश्न आहेत, अर्थतज्ञ यांची उकल करण्याच्या मागे लागलेले असतात. आलं तुम्हाला लक्षात. नंतर आपण बघूयात की आता आर्थिक क्रियाकलापांचे जे आहे ते व्यवस्थापन, की आता शासन व्यवस्था जी आहे ती निर्णय कसे घेते, की शासन प्रणाली जी ठरवते कसं की उत्पादित काय करायचं, कोणी करायचं, आमचा त्यात हस्तक्षेप किती असणार आहे. तर त्याचे 3 प्रकार पडतात. आर्थिक समस्या ज्या आपण मगाशी बघितल्या ना, आर्थिक समस्या कोणत्या होत्या, त्या सोडवण्याचे जे आहे ते 3 प्रकार आहेत. तर ते 3 प्रकार कोणते बरं, कोणत्या प्रकारे त्या 3 समस्या आहेत ज्यात सोडवल्या जाऊ शकतात. तर पहिले ते बाजार आधारित अर्थव्यवस्था, मार्केट इकॉनॉमी. ओके, मार्केट इकॉनॉमी म्हणजे काय, जिथे डिमांड अँड सप्लाय त्याचा सगळा मागणी आणि पुरवठा जो आहे त्याचा तिथे सर्व संदर्भ येतो. नंतर दुसरा आहे केंद्रीय नियोजित अर्थव्यवस्था, सेंट्रली प्लॅन्ड इकॉनॉमी, इथे शासनाचा हस्तक्षेप जास्त असतो, आपण बघणारच आहोत. आणि मिक्स्ड इकॉनॉमी, मिश्र अर्थव्यवस्था, त्या दोहोंचं जे आहे ते मिश्रण तिथे केलं जातं. तर बघा इथे की आर्थिक समस्या जे आपण पाहिल्या, आर्थिक मुख्य प्रश्न जे पाहिले ते सोडवण्यासाठीचे 3 प्रकार कोणते, तर ते आहेत हे मार्केट इकॉनॉमी. यात मार्केट इकॉनॉमी मध्ये आपण आता बघूयात पुढे की बघा
मार्केट इकॉनॉमीमध्ये जे आहे ते पूर्ण तुमचं डिमांड आणि सप्लाय, मागणी आणि पुरवठ्यावर जे आहे त्या गोष्टी सर्व ठरतात. तर आता मागणी आणि पुरवठा म्हणजे काय, तर इथे लोक जे आहेत ते स्वतः निर्णय घेतात की मी कोणत्या गोष्टी उत्पादित करायच्या आणि कोणत्या ज्या गोष्टी आहेत, कोणत्या वस्तू आणि सेवा आहेत त्या मार्केटमध्ये आणायच्या. आणि लोक जे आहेत समाजामध्ये ते ठरवतात की मला कुठल्या वस्तूंची सेवांची गरज आहे आणि त्या मी कुठल्या प्रकारे जे आहे ते परचेस केल्या पाहिजे, जेणेकरून माझा जास्तीत जास्त फायदा होईल. इथे उत्पादित क्षेत्र जे आहे, जे उत्पादन करतात ते काय ठरवत, ते त्यांचा उद्देश काय असतो की जास्तीत जास्त जे आहे तो नफा कमवणे. आणि लोकांचं काय असतं की जास्तीत जास्त जे आहे वस्तूंची आणि सेवांची खरेदी करून माझा जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे. तर इथे जे आहे ती मार्केट इकॉनॉमी येते. इथे शासनाचा हस्तक्षेप नसतो. शासन सांगत नाही की तुम्ही हेच उत्पादन घ्या किंवा अशाच प्रकारे उत्पादित करा किंवा आम्ही जे सांगू त्याचप्रमाणे इतक्या इतक्या क्वांटिटीचं जे आहे ते प्रोडक्शन झालं पाहिजे. इथे असं नसतं. ते आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. ही येते जे आहे इथे दुसरी केंद्रीय नियोजित जी अर्थव्यवस्था म्हणतो ना, सेंट्रली प्लॅन्ड इकॉनॉमी. इथे शासन व्यवस्था ठरवते. शासन व्यवस्था सांगते की लोकांनी जे आहे ते कुठल्या प्रमाणात उत्पादन केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. ते केंद्रीय हस्तक्षेप इथे जास्त प्रमाणात असतो. तर बघा, जी मार्केट बेस्ड इकॉनॉमी आहे ना, बाजार आधारित अर्थव्यवस्था, तिलाच भांडवलशाही अर्थव्यवस्था देखील म्हणतात. भांडवलशाही, भांडवल, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. तर इथे याची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत ना, की आपण मगाशी बघितलं की मागणी आणि पुरवठा ह्या दोन गोष्टींवर जी आहे ती ही अर्थव्यवस्था किंवा ही प्रणाली, अर्थप्रणाली जी आहे ती चालते. लोकांनी किती उत्पादित करायचं, काय करायचं हे ठरवण्याचा अधिकार त्यांचा आहे आणि काय खरेदी करायचं, काय नाही हे देखील तिथे समाजात ठरवलं जातं. सप्लाय आणि डिमांडवर जे आहे ते सगळं चालतं. याची मुख्य वैशिष्ट्य कोणती येतात बरं, ते खाजगी मालकी. तर संसाधने जे आहे ना, संसाधने जी आहे त्यांचं उत्पादन, त्यांची मालकी जी आहे ती खाजगी असते. इथे शासनाचा कुठल्याही प्रकारे जो आहे तो रोल नसतो. नंतर जे प्रोडक्शन करतात, जे मोठ्या मोठ्या कंपन्या असतात, त्यांचा मुख्य उद्देश काय असतो की नफा कमावणे. बेसिक ह्युमन इन्स्टिंक्ट आहे. आपण आपला फायदा बघत असतो. जसं मोठ्या कंपन्या आहेत त्यांचा फायदा बघत असतात की मला जास्तीत जास्त नफा कसा होईल. मुक्त बाजार यंत्रणा, इथे शासनाचा कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप नसतो. एक मार्केट इकॉनॉमी, याला मार्केट इकॉनॉमी म्हणतात. मार्केटचा शब्दशः अर्थ नका घेऊ, आपण जो मार्केट म्हणतो त्याचा मार्केटचा शब्दशः अर्थ न घेता इथे मार्केट म्हणजे आपल्याला काय अपेक्षित आहे बरं, मार्केट की इथे ज्यांना वस्तू विकायच्या आहेत आणि ज्यांना त्या वस्तू घ्यायच्या आहेत ते एकत्र येतात. मग ते मार्केट फिजिकली असू शकते किंवा इंटरनेटवरचंही मार्केट असू शकतंय, तर ते इथे येतात. आणि मुक्त बाजार यंत्रणा आहे की इथे विकणारेही त्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल या उद्देशाने वस्तू विकत असतात आणि घेणारेही त्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल जेणेकरून वस्तूही घेतली जाईल आणि सेव्हिंग्स होईल तो फायदा बघत असतात. तर यातून एक कुठेतरी संतुलन साधलं जातं. सप्लाय आणि डिमांड मध्ये, मागणी आणि पुरवठ्यात जे संतुलन साधलं जातं ना, त्यातून जे आहे ते मुक्त बाजार यंत्रणा इथे अस्तित्वात येते. आपण बघितलं की मर्यादित सरकारी हस्तक्षेप आहे. इथे फक्त दोनच इकॉनॉमिक एजंट किंवा आर्थिक घटक जे आहेत ना ते इथे रोल प्ले करतात. सरकारी हस्तक्षेप, फुल कॅपिटल इकॉनॉमी, पूर्ण क्षमतेने जी भांडवली अर्थव्यवस्था जर घेतली ना आपण, तर तिथे सरकारी हस्तक्षेप नसतो. अशी जी आयडियल अर्थव्यवस्था आहे ती अस्तित्वात नसते. सरकारला कुठे ना कुठेतरी हस्तक्षेप करावा लागतो, पण त्यात जो आहे जेवढा कमी असेल तेवढा चांगला आहे अर्थव्यवस्थेसाठी. तर ग्राहक सार्वभौमत्व, आपण काय बघितलं होतं की ग्राहक जो आहे तो डिसाइड करतो मला किती घ्यायचंय आणि कसं घ्यायचंय. आता एक वस्तू आहे ती दोन जण विकतात. एक शर्ट आहे समजा, हा तुम्हाला तो घ्यायला जायचा. एक जो दुकानदार आहे तो 500ला विकतो, एक जो आहे तो तिथे 450ला विकतो. तुम्ही कोणाकडून घेणं पसंत कराल? सेम क्वालिटी, ब्रँड सेम आहे, क्वालिटी सेम, तुम्ही कोणाकडून घेणं पसंत कराल? तर तुम्ही ऑब्व्हियसली 450ला जो विकतोय, कारण तुमचा इथे फायदा होतोय. आणि त्या दोघांना जर तो तिथे जर प्रोडक्शन कॉस्ट जी आहे त्यांची, उत्पादनावर आलेला खर्च आहे तो जर सारखा पडत असेल किंवा त्यांना जो तिथून मिळणारा नफा आहे त्याच्यात त्यांनी कॅल्क्युलेट करून त्यांना एकंदर कळलं की मी 450ला विकलं तरी मला फायदा आहे आणि हा काय विचार करतो मी 500ला विकलं तर थोडा जास्त अजून नफा कमवू. पण इथे तुम्हाला फायदा होतो ना, इथे वस्तू खरेदी केल्यावर तुम्हाला फायदा होतोय. त्याच्यामुळे इथे काय होतं ना की स्पर्धेची भूमिका येते. हा पण काय विचार करेल ना की हा जो 500ला विकतोय मी पण जे आहे 450ला किंवा त्याच्याही खाली जाऊन 440ला ही वस्तू, तो जो शर्ट आहे तो विकेल. त्याच्यामुळे इथे काय होतं ना, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धा वाढीस लागते. स्पर्धा, एखादी वस्तू किंवा एखादी सेवा जी आहे ती उत्पादित करण्यासाठी आणि ती विकण्यासाठी त्या मोठ्या कंपन्या किंवा फर्म्स आपण त्यांना म्हणतो त्या तिथे एकमेकांची स्पर्धा करतात. आलं लक्षात? तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा एक फायदा काय आहे की इथे
स्पर्धात्मकता वाढते, स्पर्धेची भूमिका येते आणि जास्तीत जास्त क्वालिटी ते पण कमीत कमी किमतीत कशी देता येईल लोकांना ते तिथे बघितलं जातं. बघा की खासगी मालकी संसाधनांची जे मीन्स ऑफ प्रोडक्शन म्हणतो ना, उत्पादन कसं करायचं, उत्पादनाची साधने यांची मालकी खासगी असते. तिथे सरकारचा कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप नसतो. जो कंपन्या आहेत त्यांचा उद्देश काय असतो, जास्तीत जास्त जो आहे तो नफा कमवणे. इथे ग्राहक आणि जे आहे विक्रेते आणि ग्राहक यांचं सप्लाय आणि डिमांड, मागणी आणि पुरवठ्यावर संतुलित आधारित जी अर्थव्यवस्था असते त्याला मुक्त बाजार यंत्रणा म्हणतात. आणि इथे ग्राहक सार्वभौमत्व असते. ही वैशिष्ट्ये तुम्ही लक्षात ठेवा. आलं लक्षात? तर आता पुढे बघूयात आपण की अदृश्य हात. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था जिथे येते ना, तिथं एक कन्सेप्ट आहे अदृश्य हात किंवा इनव्हिजिबल हँड. आपण मगाशी काय बघितलं ना की बघा इथे सप्लाय आणि डिमांड, इथे शासन येतं का बरं? कुठे नाही. दोन जे इकॉनॉमिक एजंट्स आहेत, दोन आर्थिक घटक आहेत, त्यांच्यात कुठेतरी डिसिजन घेतलं जातं. एक संतुलन, एक प्राइस लेवलला ते आलं जातं की तुम्हालाही फायदा मलाही फायदा, त्यावरून जी आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था चालते. तर आता इथे एक इकॉनॉमिस्ट होते, अर्थतज्ञ होते, ऍडम स्मिथ. ऍडम स्मिथ यांचं एक फेमस पुस्तक आहे एन एन्क्वायरी इनटू द नेचर अँड वेल्थ ऑन द कॉज ऑफ द नेशन्स. यांचं एक फेमस पुस्तक आहे. त्यांनी त्यात काय सांगितलं ना की मार्केटमध्ये जो आहे तो अदृश्य हात तो तिथे काम करतो. इथे आहेत ऍडम स्मिथ. तर ऍडम स्मिथ यांनी काय सांगितलं ना की त्यांचं एक फेमस पुस्तक आहे की एन एन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉज ऑफ द वेल्थ ऑफ द नेशन्स. तर ह्या पुस्तकामध्ये त्यांनी काय सांगितलं ना, भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा बाजार आधारित जी अर्थप्रणाली आहे ना, त्यात एक इनव्हिजिबल हँड जो आहे तो काम करत असतो. तो जो आहे तो डिमांड आणि सप्लाय जो आहे ना, मागणी आणि पुरवठा, डिमांड आणि सप्लाय हे संतुलित करण्याचा जो आहे तो काम करतो तो अदृश्य हात. ही संकल्पना ऍडम स्मिथ यांनी मांडलेला एक महत्वाचा सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार प्रत्येक व्यक्ती स्वतःचा आर्थिक फायदा, मग त्यात ग्राहकही असू द्या किंवा विक्रेताही असू द्या, स्वतःचा आर्थिक फायदा साधण्यासाठी कार्य करते. पण अशा व्यक्तिमत्वपूर्ण कृतींमुळे अखेरीस समाजाचेही भले होते. आता ऍडम स्मिथ यांचं काय म्हणणं होतं ना की जो संतुलन साधलं जातं ना त्याने एकंदर समाजाचे भलं होतं. कारण विक्रेत्यांना त्या ठिकाणी फायदा होतो एका प्राइस लेवलला येऊन, आणि जे खरेदी करतात त्यांनाही फायदा होतोय. यातून समाजाचं तिथे आहे ते भलं होतंय. तर इनव्हिजिबल हँड, ऍडम स्मिथ यांचं एक फेमस वाक्य की ते काय म्हणतात ना, इट इज नॉट फ्रॉम द बेनेवलन्स ऑफ द ब्रुअर, द बेकर और द बचर वी गेट अवर डिनर, बट फ्रॉम देअर ओन रिगार्ड टू देअर ओन सेल्फ इंटरेस्ट. म्हणजेच की तुम्हाला जे दुकानदार आहेत ना किंवा जे विक्रेते, जे उत्पादन क्षेत्रातले जे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ना, त्यांच्या परोपकारातून तुमचं जे आहे पोट नाही चालत, किंवा त्यांच्या परोपकारान की ठीक आहे बाबा नो, तुमच्यावर आम्हाला काहीतरी परोपकार करायचे म्हणून आम्ही तुमच्यासाठी वस्तू आणि सेवा उत्पादित करतोय, तर नाही. तर त्यांना कुठेतरी फायदा दिसतोय. इट इज नॉट फ्रॉम देअर बेनेवलन्स बट फ्रॉम देअर ओन सेल्फ इंटरेस्ट. त्यांना कुठेतरी फायदा, नफा कमवायचा आहे, फायदा करून घ्यायचा स्वतःला, म्हणून ते वस्तू उत्पादित करतात आणि ते बाजारात जाऊन विकतात. बिझनेस, इथे ते बिझनेस करतात. तर ते ऍडम स्मिथ यांनी सांगितलं की तो इनव्हिजिबल हँड आहे ना, त्यात सरकारने कुठलाही हस्तक्षेप करता कामा नये. ते संतुलन जे आहे ते आपोआप मार्केटमध्ये साधलं जातं की ज्यांना वस्तू घ्यायच्या आहेत. बघा मी गोष्टी रिपीट करून का सांगतोय, कारण कन्सेप्ट तुम्हाला जर एकदा समजली ना, भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, त्यात शासनाचा रोल, संसाधनांची मालकी, उत्पादन क्षेत्राची मालकी कोणाकडे असते, अजून त्यात जे आहे स्पर्धेची भूमिका कशी तयार होते, नफा काय इथे साधला जातो, इनव्हिजिबल हँड म्हणजे काय की ते संतुलन कशा प्रकारे साधतं. तर कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग साठी जे आहे ते महत्वाचं आहे. तर इथे बघा ऍडम स्मिथ यांचं म्हणणं काय होतं ना, व्यक्तिगत स्वार्थ इथे आहेत ते दोन्ही इकॉनॉमिक एजंट्स आहेत ते साधतात. इनव्हिजिबल हँड काय करतं, संतुलन आणतं. प्राइस जे विकलं जातं आणि जे खरेदी केलं जातं ना, त्याच्यात एक संतुलन आणलं जातं. इथे कोणी हस्तक्षेप करतं की शासन सांगतं का इथे की तुम्ही ह्याच किमतीला जे आहे ते वस्तू विका, किंवा आपण जे म्हणतो ना की तिथे एक सिलिंग लावली जाते का, तर नाही. तर इथे व्यक्तिगत स्वार्थ, स्वतःचा फायदा म्हणजे समाजाचा फायदा इथे बघितला जातो, कारण ते संतुलन आणल्यामुळे. आणि स्वतः नियमन करणारा बाजार, इथे कुठल्याही प्रकारे जे आहे ती सिलिंग नाहीये, कुठल्याही प्रकारे जे आहे ते शासन नियंत्रण नाहीये. तर ही झाली कन्सेप्ट भांडवलशाही अर्थव्यवस्थेची. कोणी दिली होती, तर ऍडम स्मिथ यांनी. पुढचं बघूया आपण, समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय. आता बघा आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय ते बघितलं, तिथे शासनाचा जो आहे तो रोल किती कमी होता ते आपण बघितलं. आता समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय हे आपण बघणार आहोत.
की बघा समाजवादी अर्थव्यवस्थेत जे आहे ना, संसाधनांची किंवा उत्पादन क्षेत्र जे आहे की मीन्स ऑफ प्रोडक्शन जे म्हणतो ना आपण, त्यांची मालकी जी आहे ती सार्वजनिक असते. सार्वजनिक म्हणजे का, पब्लिक ओनरशिप, म्हणजे शासन त्याच्यावर मालकी हक्क गाजवतं. शासन प्रणाली जी आहे त्याच्या मालकीचं जे आहे ही जे सर्व उत्पादन प्रक्रिया आणि संसाधन आहे त्यांच्या मालकीचे असतात. नंतर केंद्रीय नियोजन असतं. केंद्रीय नियोजन म्हणजे काय, सेंट्रल गव्हर्नमेंट जे असतं ना, सेंट्रल गव्हर्नमेंट ते डिसाइड करतं की संसाधने आहेत ती कोणत्या क्षेत्राला जास्तीत जास्त दिली गेली पाहिजेत आणि कोणत्या वस्तूंचं आणि सेवांचं उत्पादन केलं पाहिजे आणि ते कुठल्या प्रकारचे आहे त्याचं वितरण केलं गेलं पाहिजे. केंद्रीय नियोजन. सामाजिक कल्याण, ह्यातून साध्य काय केलं जातं ना, की सामाजिक कल्याण जे आहे ना लोकांचं ते तिथे साध्य केलं जातं. नंतर नफा उद्देश तिथे अभाव असतो. बघा या दोन गोष्टी आहे ना, ह्या कुठेतरी सिंक मध्ये चालतात. जर तुम्हाला सामाजिक कल्याण जर साधायचं असेल ना, तर नफा उद्देश कुठेतरी कमी असावा लागतो. आणि जर तुम्हाला नफा उद्देश जर नफा कमवण्याचा हाच जर उद्देश असेल ना तुमचा, तर मग तिथे काय येतं, इनव्हिजिबल हँड येतो. तिथे मार्केट इकॉनॉमी येते, तिथे भांडवलशाही अर्थव्यवस्था येते. तिथे नफा जास्तीत जास्त कमवणे, सामाजिक कल्याणाशी तिथे कुठल्याही प्रकारे देणं घेणं नाहीये. तर समाजवादी अर्थव्यवस्थेत काय, की सामाजिक कल्याण साधून असमानता कमी करणे आणि मर्यादित बाजाराची जी आहे ती भूमिका. कारण बघा इथे केंद्रीय शासन प्रणाली जी आहे ना, ती सर्व जे आहे ते निर्णय घेते की जे मर्यादित आपली संसाधनं आहेत ती कोणत्या क्षेत्राला दिली गेली पाहिजे, त्यातून जे आहे प्रोडक्शन किती केलं गेलं पाहिजे आणि त्यांचं वितरण जे आहे ते कुठल्या प्रमाणात पाहिजे, लोकांना ते कशा प्रकारे दिलं गेलं पाहिजे. तर यातून येते आपली समाजवादी अर्थव्यवस्था. आणि पुढचं येतं आपण तिसरं काय बघितलं की मिश्र अर्थव्यवस्था, मिक्स्ड इकॉनॉमी. तर मिश्र अर्थव्यवस्थेत नावावरून शब्दावरून समजून घ्या तुम्ही की काही जे घटक आहेत ते भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे देखील आहेत, काही जे आहे ते समाजवादी अर्थव्यवस्थेचे देखील आहेत. तिथे शासनाचा हस्तक्षेप असतो पण काही प्रमाणात असतो. बाजार जे आहे त्याला मुक्तपणे यंत्रणा ती राबवण्याचा अधिकार असतो पण तो काही प्रमाणात असतो. सप्लाय अँड डिमांड किंवा इनव्हिजिबल हँड जो बघितला असतो तो काही प्रमाणात असतो. म्हणजे गोष्टी ज्या आहेत त्या खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र यांच्या संगनमताने तिथे चालतात. शासन ठरवतं की काय प्रोड्यूस करायचा, ते त्यांना इन्सेंटिव्ह देतो. बघा इथे आपण असं उदाहरण घेऊयात की एखादा शेतकरी आहे, त्याला काय प्रोड्यूस करायचं, कसं प्रोड्यूस करायचं, समाजवादी अर्थव्यवस्थेत शासन सांगेल की नाही आपल्याला ह्या वर्षी दुष्काळ पडलेला आहे त्याच्यामुळे अन्नधान्याची सक्त गरज आहे, तर तुम्ही ते आणि तेच फक्त प्रोड्यूस केलं पाहिजे, त्या व्यतिरिक्त काही नको. ओके, तर ती झाली समाजवादी अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत काय, ती तिथे शेतकरी स्वतः डिसिजन घेईल, शासन तिथे सांगणार नाही त्यांना की काय उत्पादन करायचं आहे काय नाही. मिक्स्ड इकॉनॉमी मध्ये काय येतं ना की शासन सांगेल, शासन सबसिडी देईल, शासन कर्ज स्वरूपात जे क्रेडिट म्हणतो ना आपण, ते क्रेडिट देईल शेतकऱ्यांना तिथे आणि त्यांना एक इन्सेंटिव्ह फोर्स नाही करणार पण एक इन्सेंटिव्हाइज करेल की ह्या गोष्टी जर तुम्ही प्रोड्यूस केल्या तर तुमच्याही फायद्याचा आहे आणि एकंदर आपला जो दुष्काळ पडलेला आहे तेही आपण तिथे टॅकल करू शकतो. म्हणजे इथे शासन काय काम करतं ना, तर फोर्स नाही करत पण इन्सेंटिव्ह देण्याचं काम करतं. तर ही झाली आपली मिश्र अर्थव्यवस्था. बघा आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय ते पाहिलं, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे ते काय पाहिलं, समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय. नंतर आता आपले अर्थशास्त्राचे जे पुढचे घटक येतात की सूक्ष्म अर्थशास्त्र आणि बृहत अर्थशास्त्र, मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स. आता मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय की सूक्ष्म अर्थशास्त्रात आपण वेगवेगळ्या वस्तू व सेवांच्या बाजारातील व्यक्तिगत आर्थिक घटकांचे वर्तन अभ्यासतो. व्यक्तिगत आर्थिक घटकांचे जे वर्तन आहे ना ते आपण इथे अभ्यासतो. तर बघा आपण मिक्स्ड इकॉनॉमी जी मिश्र अर्थव्यवस्था आहे ती अभ्यासली. बरं मग आता भांडवलशाही अर्थव्यवस्था ही कधी अस्तित्वात आली किंवा समाजवादी अर्थव्यवस्था आहे ती कधी अस्तित्वात आली त्याचा आपण थोडक्यात बघूयात की औद्योगिक क्रांतीची जी सुरुवात झाली ना, ऍडम स्मिथ किंवा क्लासिकल इकॉनॉमिस्ट जे म्हणतो अभिजात अर्थतज्ञ, त्यांनी भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा जो आहे तो पाया घातला तिथे की शासनाला कुठल्याही प्रकारे जो आहे तिथे हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाहीये. जे खाजगी क्षेत्र आहे ते त्यांच्याकडे असलेल्या संसाधनांचा जास्तीत जास्त उच्चतम प्रकारे एक वापर करतील. जे लेबर आहे, श्रम आहे, ते जास्तीत जास्त प्रमाणात तिथे रोजगार जो आहे तो तिथे दिला जाईल आणि जास्तीत जास्त उच्चतम पातळीवर जाऊन जे आहे ते उत्पादन केलं जाईल आणि वितरण केलं जाईल त्या ठिकाणी. म्हणजे मॅक्सिमम युसेज ऑफ रिसोर्सेस
मॅक्सिमम एम्प्लॉयमेंट जनरेशन आणि मॅक्सिमम प्रोडक्शन ऑफ आउटपुट, मॅक्सिमम प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, जास्तीत जास्त उत्पादन घेतलं जाईल. तर असं अर्थव्यवस्थेचं म्हणणं होतं. आणि तिथे ते क्लासिकल इकॉनॉमिस्ट जे आहे ना, अभिजात अर्थतज्ञ, ते एकंदर काय सांगत होते की अशी जर अर्थव्यवस्था अस्तित्वात आली तर प्रत्येकाचा तिथे जो आहे तो फायदा होईल. पण झालं काय ना, 1930च्या दरम्यान बघा, 1929 ते 1933च्या दरम्यान झालं काय, क्लासिकल म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेवर सगळ्या जगाचा विश्वास होता. मध्यंतरीच्या काळात तुम्ही जर जगाचा इतिहास बघितला तर रशियन राज्यक्रांती झाली, तिथे कुठेतरी समाजवादाचा किंवा मार्क्सवादाचा जो आहे तो तगडा प्रभाव होता. ओके, ते जगातल्या सर्व घडामोडी त्या ठिकाणी घडत होत्या. नंतर 1929ला काय झालं ना, जागतिक आर्थिक मंदी आली, ग्रेट इकॉनॉमिक डिप्रेशन जे आपण म्हणतो ना, जागतिक आर्थिक मंदी. त्या मंदीने काय झालं ना, आतापर्यंत सगळ्यांचा विश्वास काय होता की उच्चतम लेवलला जे आहे प्रोडक्शन केलं, उच्चतम लेवलला जे आहे ती तुमच्या संसाराने वापरली, सगळ्यांचाही फायदा होतोय आणि जे रोजगार आहे तोही लोकांना मिळतोय, सगळं गुडी गुडी चालू होता असं आपण म्हणू शकतो. पण 1929ला काय झालं ना की जागतिक आर्थिक मंदी आल्यामुळे जो अमेरिकेतला बेरोजगारीचा दर आहे ना तो किती होता, 3% होता याच्या आधी, मंदीच्या आधी. मंदी आल्यानंतर या 4 वर्षात तो किती गेला ना, तो 25%वर गेला. ऑलमोस्ट 1/4 लोकसंख्या जी आहे ती तुमची बेरोजगारी झाली. फक्त कधी, या 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये बेरोजगारीचा दर 25%पर्यंत गेला. नंतर जे एकूण उत्पादन आहे ना, एकूण उत्पादन जे 33% घटलं, 33% घटलं एकूण उत्पादन घटलं, मागणीत घट झाली आणि जे आहे ते रिसेशन आलं, लोक खरेदीच करायला तयार नव्हते वस्तू, त्यामुळे उत्पादन जे आहे ते घटलं. ठीक आहे, त्याला विविध कारण जे आहे ती जागतिक युद्ध, महायुद्ध असू द्यात किंवा इतरही कारण आहेत ती त्या ठिकाणी होती. पण ह्या सर्वांमुळे ना की अर्थशास्त्रामध्ये एक नवीन संकल्पना उदयास यायला लागल्या की आपण पूर्ण जे आहे ते भांडवलशाही अर्थव्यवस्थेवर अवलंबून राहू नाही शकत. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये शासनाचा जो रोल आहे तो खूप कमी प्रमाणात होता. तिथे बाजार नियंत्रित अर्थव्यवस्था चालत होती, तिथे कुठेतरी अदृश्य हात होता. तर इथे एवढी जागतिक आर्थिक मंदी आल्यावर अर्थशास्त्रज्ञांना, अर्थतज्ञांना काय समजलं ना की शासनाने कुठे ना कुठेतरी तिथे हस्तक्षेप केला पाहिजे. मग तिथे कोण आलं बरं ते सांगणार, जॉन मेनार्ड केन्स नावाचे एक ब्रिटिश अर्थतज्ञ, खूप फेमस अर्थतज्ञ आहे ते, जॉन मेनार्ड केन्स यांनी 1936ला बघा, आर्थिक मंदी 33 पर्यंत होती, 1936ला यांनी या सर्व कारणांचं जे आहे, या सर्व जे परिणाम आहेत त्यांचं विश्लेषण केलं, त्यांची कारण शोधली की का मागणीत घट झाली, का उत्पादन घटलं आणि का बेरोजगारी वाढली. तर तिथून उदयाला आली एक कन्सेप्ट, मॅक्रो इकॉनॉमिक्स. आतापर्यंत काय चालू होतं भांडवलशाही अर्थव्यवस्थेत, 2 इकॉनॉमिक एजंट जे आहेत, ग्राहक आणि विक्रेते, ते एकमेकांना मार्केट प्लेस मध्ये भेटत होते. बाजार अर्थव्यवस्था संतुलित होती, तिथे मागणी आणि पुरवठ्यावर जे आहे ते सगळं चालू होतं. शासनाचा जो आहे तो हस्तक्षेप कमी होता, त्याला आपण म्हणू शकतो मायक्रो इकॉनॉमिक्स. इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक एजंट जे आहे ते तिथे ऍक्टिव्ह होते. जॉन मेनार्ड केन्स यांनी काय सांगितलं ना की भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या ज्या त्रुटी आहेत, जे दोष आहेत ना, ते त्यांनी जगासमोर आणले की भांडवलशाही अर्थव्यवस्था जी आहे ती पूर्णपणे बाजारावर जर सोडून दिली तर त्यातून निर्माण होणारे जे परिणाम आहेत ते आपण इथे पाहिले. तर त्यांनी मॅक्रो इकॉनॉमिक्स, बृहत अर्थशास्त्र जे आहे त्याचा तिथे पाया घालून दिला. त्यांचं एक फेमस पुस्तक आहे की जॉन मेनार्ड केन्स यांचं, त्यांचं एक फेमस पुस्तक आहे जॉन मेनार्ड केन्स यांचं की त्यांचं एक फेमस पुस्तक आहे जॉन मेनार्ड केन्स यांचं की अन इन्क्वायरी. त्यांचं एक फेमस पुस्तक आहे जॉन मेनार्ड केन्स यांचं, द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी, द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. त्यात त्यांनी जो आहे मॅक्रो इकॉनॉमिक्सचा पाया जो आहे तो घालून दिला. तर आपण बघणार आहोत की मायक्रो म्हणजे काय आणि मॅक्रो म्हणजे काय. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे मायक्रो, बृहत अर्थशास्त्र म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स. तर सूक्ष्म अर्थशास्त्र काय सांगतं ना की सूक्ष्म अर्थशास्त्रात आपण वेगवेगळ्या वस्तू व सेवांच्या बाजारातील व्यक्तिगत आर्थिक घटकांचे वर्तन अभ्यासतो. व्यक्तिगत आर्थिक घटकांचे वर्तन. आधी काय होतं, केन्स यांनी सांगण्याआधी, त्या पुस्तकात लिहून ठेवण्याआधी कुठली अर्थव्यवस्था प्रचलित होती, तर ज्या भांडवलशाही अर्थव्यवस्था. त्यात आपण काय बघितलं की जे इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक एजंट्स आहे ना, वैयक्तिक
व्यक्तिगत आर्थिक घटक आहे ना त्यांचा आपण जे आहे ते तिथे बिहेवियर आहे किंवा मार्केट मधले जे आचरण आहे ते तिथे अभ्यासतो की कंझ्युमर जो आहे थिअरी ऑफ कंझ्युमर बिहेवियर ती तिथे ते सांगतं कंझ्युमर जो आहे ग्राहक जो आहे तो कुठल्या प्रकारे वस्तू घेतो त्याचं खरेदी करण्यामागचं जे आहे ते लॉजिक काय किंवा जे प्रोडक्शन युनिट्स आहे उत्पादन क्षेत्र आहे ते कुठल्या प्रकारे गोष्टी ज्या आहेत ते उत्पादित करतात एखादी फर्म असेल तिचे निर्णय त्या सगळ्या गोष्टी अभ्यासणं म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. आता बृहत अर्थशास्त्र काय ना की मुख्यतः संकलित मोजमापांवर ऍग्रिगेट मेजर्स लक्ष केंद्रित केले जाते जसे की संपूर्ण उत्पादन रोजगार मूल्यवाढ महागाई इथे शासन व्यवस्था जी आहे ती ठरवते की तिथे असं डिसिजन घेतलं जातं की उत्पादन जे आहे ते किती केले गेले पाहिजे. नंतर रोजगार जो आहे तो कुठल्या प्रमाणात जो आहे वाढवण्यासाठी उपाययोजना राबवल्या पाहिजेत आणि महागाई जर वाढत असेल तर ती कमी करण्यासाठी मूल्यवाढ जी असेल ती कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवल्या गेल्या पाहिजेत. तर हे झाले दोन फील्ड्स इकॉनॉमीची. इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र हा जो विषय आहे ना या दोन फील्ड मध्ये आपल्याला शिकता येतो की सूक्ष्म अर्थशास्त्र आणि बृहत अर्थशास्त्र. बघा सिंपल एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं ना आपण की एखादं जंगल आहे त्या जंगलामध्ये भरपूर अशी झाडं आहेत त्या झाडांचा एक एक करून असा अभ्यास करणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि एकंदर पूर्ण जंगलाचाच विचार करणे म्हणजे बृहत अर्थशास्त्र. इथे इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक एजंट्सवर नाही तर पूर्ण इकॉनॉमीवरच फोकस केला जातो. बजेट असू द्या किंवा मॉनिटरी पॉलिसी असू द्या त्या निर्णयांमधून जो आहे कुठल्या प्रकारचं उत्पादन घेतलं जाते रोजगार किती आहे महागाई किती बेरोजगारी का वाढते ते सर्व जे आहे ते निर्णय इथे घेतले जातात सूक्ष्म आणि बृहत अर्थशास्त्रामध्ये. बघू शकता तुम्ही इथे इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक एजंट्स आणि इथे पूर्ण इकॉनॉमीचा जो आहे तो विचार केला जातो. बघा आता भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा जो आहे तो अभ्यास करणार आहोत की भांडवली उद्योगाचे वैशिष्ट्य. इथे उद्योजक असतात इथे संसाधनांचा उद्योजक म्हणजे एंटरप्रेन्योर्स ते म्हणतो आपण त्यांना. संसाधनांचा वापर कसा केला जातो उत्पन्नाचे वितरण कसे केले जाते आणि गुंतवणूक कोण करतं हे सगळं जे आहे भांडवलशाही अर्थव्यवस्थेची मुख्य उद्दिष्टे मुख्य वैशिष्ट्ये आहेत. उद्योजक एंटरप्रेन्योर्स इथे असतात ते त्यांचं रिस्क घेऊन मार्केटमध्ये रिस्क घेऊन जे आहे ते कॅपिटल किंवा भांडवल त्या ठिकाणी वस्तू उत्पादित करण्यासाठी लावत असतात. आणि संसाधनांचा वापर संसाधन म्हणजे कोणती येऊ शकतात की एखादी फर्म एखादी कंपनी एस्टॅब्लिश करायची त्याच्यासाठी लँड ओके नंतर लेबर श्रम ते प्रोडक्शन करण्यासाठी श्रम लागेल ना लँड लेबर ही संसाधने येतात. उत्पन्नाचे वितरण ते कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट करायचे किती त्यातून आपल्याला प्रॉफिट कमवायचे लँड साठी जो इंटरेस्ट लागतो जे व्याज द्यावं लागतं ते किती द्यायचे लेबर साठी श्रम जे प्रोडक्शन युनिट्स आहेत त्यांचं वेतन आहे किंवा वेज रेट म्हणतो आपण त्याला वेतन दर तो किती दिला गेला पाहिजे आणि त्यातून जे आहे ते आपलं प्रॉफिट किती असलं पाहिजे आणि जे प्रॉफिट येतं एकंदर त्यातून पुढची गुंतवणूक किती केली गेली पाहिजे हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेची मुख्य वैशिष्ट्ये इथे मोडतात. बघा भांडवलशाही अर्थव्यवस्था जर आपण पाहिली आपला एकंदर आता पुढचा जो अभ्यासाचा घटनाक्रम असणार आहे ना की आपण राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते बघणार आहोत त्यात एकंदर ही वैशिष्ट्ये आपल्याला माहित पाहिजे. तर बघा इथे की राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम एक कन्सेप्ट आहे ती काय आहे ती बघणार आहोत आपण. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय. आता वस्तू आणि सेवा जर उत्पादित केल्या त्यांचं उत्पादन झालं तर ते राष्ट्रीय उत्पन्न ह्या परिभाषेत आपण त्यांचं जे आहे ते मोजमाप करू शकतो की आर्थिक प्रगतीचे मापन आणि जीडीपीची संकल्पना की बघा कोणत्या क्षेत्राने किती वस्तू उत्पादित केल्या आहेत नंतर जे इकॉनॉमिक एजंट्स आहेत फर्म्स असू द्यात की कंपन्या असू द्यात त्यांनी जे वस्तू आणि सेवा यांचं प्रोडक्शन केलेलं आहे ना त्यांचं एक ऍग्रिगेट मेजर म्हणजे जीडीपी म्हणू शकतो आपण. तर ती जीडीपीची संकल्पना काय की आर्थिक प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी उत्पन्नाचा निर्देशक म्हणून अनेक तज्ञांनी जो आहे तो जीडीपीचा वापर केला. राष्ट्रीय इन्कम म्हणजे काय की पूर्ण राष्ट्रामध्ये जे आहे तुमचं नॅशनल टेरिटोरियल बाउंड्रीज मध्ये किती वस्तू आणि किती सेवा ज्या आहेत त्या उत्पादित केल्या गेल्या तर ते मोजण्यासाठीचं एक निर्देशक आहे. ते निर्देशक म्हणजे काय तर तो निर्देशक म्हणजे जीडीपी. आता बघा एक एक वस्तू जर आपण मोजायला लागलो तर ते शक्य आहे का बरं ते एक की या राष्ट्रात अमुक अमुक वस्तू गहू आहेत ते इतक्या प्रमाणात उत्पादित होतात किंवा कारखानदारी क्षेत्रामध्ये तुम्ही गेलात जे ऑटोमोबाईल क्षेत्रात वाहन क्षेत्रात जे आहे गाड्या इतक्या उत्पादित होतात असं इंडिव्हिज्युअली कॅल्क्युलेट करू शकता का नाही तर ती अवघड प्रक्रिया आहे. त्याच्यासाठी एक इंडिकेटर दिले गेले निर्देशक दिले गेले सर्व वस्तू आणि सेवांसाठी तर ते निर्देशक म्हणजे जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. तर 1934 मध्ये अमेरिकन अर्थतज्ञ सायमन कुझनेट्स यांनी जीडीपीची ही कल्पना मांडली सकल राष्ट्रीय उत्पादन.
की जीडीपीच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक उत्पन्नाचे मोजमाप केले जाते. आता आर्थिक मोजमाप म्हणजे काय की बघा, सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणू शकतो आपण याला. सकल राष्ट्रीय उत्पन्न, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आता ह्या शब्दांमध्ये एक एक वर्ड जो आहे ना त्यांचा आपण अर्थ समजूया. ग्रॉस म्हणजे काय, सकल, सारासार, एकूण. बघा हे जर शब्द समजले ना कन्सेप्ट समजेल तुम्हाला. एकूण. डोमेस्टिक म्हणजे काय, डोमेस्टिक राष्ट्रांतर्गत. प्रोडक्शन, उत्पादन. ही जीडीपी म्हणजे एखाद्या देशाच्या भौगोलिक हद्दीत, राष्ट्रांतर्गत भौगोलिक हद्दीत एका वर्षात उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांची एकूण किंमत म्हणजे तुमचं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. एखाद्या देशात एका वर्षात एक ठराविक कालावधी कॅल्क्युलेट केला जातो की जीडीपी मोजण्यासाठी आपल्याकडे फायनान्शियल इयर असतं ना. तर बघा आपण असं समजा, फायनान्शियल इयर थोडा वेळ बाजूला ठेवा. आज 1 जानेवारी आहे. 1 जानेवारी, मागच्या 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 ह्या कालावधीत एका वर्षात भारतात किती वस्तू आणि सेवा, अंतिम वस्तू आणि सेवा ह्यांचं उत्पादन झालं, त्या वस्तूंची एकूण किंमत म्हणजे काय, ती किंमत म्हणजे जीडीपी. आलं लक्षात. जीडीपी डिफाइन करताना तुम्हाला हे 2-3 शब्द, 2-3 ज्या कन्सेप्ट आहेत त्या माहितच पाहिजे. जीडीपी मध्ये काय येतं ना की एक ठराविक कालावधीत जे आहे ते वस्तूंचं उत्पादन जे आहे ते मोजलं जातं. मग 1 वर्ष असू द्या, 1 क्वार्टर असू द्या 4 महिन्याचा, किंवा अर्ध वर्ष, त्यातही मोजलं जातं उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू आणि सेवा. ओके, अंतिम वस्तू आणि सेवा का घेतो आपण की अंतिम म्हणजे काय, एखादी गोष्ट तुम्हाला उत्पादित करायची त्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं ते जर तुम्ही त्याची किंमत जर डबल काउंटिंग केलं तर ती अंतिम म्हणता येईल का. समजा तुम्हाला एक शर्ट प्रोड्यूस करायचं आहे. शर्ट प्रोड्यूस करण्यासाठी तुम्हाला काय लागेल बरं, रॉ मटेरियल कॉटन लागेल. कॉटन. आता या शर्टची किंमत, मार्केट कॉटनची किंमत होती 300 रुपये. शर्ट मार्केटमध्ये आलं त्याची किंमत आहे 500 रुपये. हे 500 आपण जीडीपीत ऍड करतो, अंतिम वस्तू. आणि कारण हा मार्केटमध्ये येणार आहे, हे तुम्ही कंझ्युम करणार आहे, हे नंतर कुठे विकलं जाणार का नाही, तर हे आपल्या कन्झम्पशन साठी असणारी शर्ट. तर ही झाली अंतिम वस्तू. तर कॉटनला तुम्ही यात घेऊ शकता का बरं, नाही घेऊ शकत, कारण कॉटन ऑलरेडी याच्यात इन्क्लूड केलं गेलं ना. ते रॉ मटेरियल किंवा इंटरमिडिएट गुड जे म्हणतो ना आपण, मध्यम ज्या वस्तू आहेत त्या मधल्या वस्तू, तर त्या ह्या प्रोडक्शन प्रोसेस मध्ये वापरल्या गेल्या, त्या कंझ्युम केल्या गेलेल्या आहेत, त्याच्यावरून जे आहे मार्केटमध्ये नाही येते त्या, तर हे इथे जीडीपी कॅल्क्युलेट करताना नाही काउंट केलं जातं. तर अंतिम वस्तू व सेवांची किंमत आणि देशाच्या भौगोलिक हद्दीत. आलं तुम्हाला लक्षात जीडीपीची कन्सेप्ट, की देशाच्या भौगोलिक हद्दीत एका वर्षात उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांची किंमत. तर फायनान्शियल इयर, आपल्याकडे फायनान्शियल इयर काय आहे बरं, भारताचं फायनान्शियल इयर काय आहे, कोणी सांगू शकेल का. फायनान्शियल इयर 1 जानेवारी पासून स्टार्ट होतं का, नाही. तर फायनान्शियल इयर आपलं 1 एप्रिल ते 31 मार्च ह्या कालावधीत भारतात किती वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालं, अंतिम वस्तू आणि सेवांचं, म्हणजेच भारताचा जीडीपी होय. लक्षात, भारतासाठी 1 वर्ष आपण बघितल्याप्रमाणे 1 एप्रिल ते 31 मार्च आहे. नंतर आता जीडीपीशी संबंधित महत्वपूर्ण संज्ञा आपण मगाशी बघितलं, जसं की ग्रॉस. अर्थशास्त्रात आणि वाणिज्यात याचा अर्थ एकूण असतो. एकूण बघायचंय तुम्हाला. सर्व क्षेत्र, अर्थशास्त्रातले जे क्षेत्र आहेत ना, प्रथम, द्वितीय, तृतीय क्षेत्र आपण नंतर बघणारच आहोत, त्यांच्यातल्या ज्या एकूण वस्तू आहेत त्यांचा डोमेस्टिक, भौगोलिक हद्दीत, प्रॉडक्ट, वस्तू आणि सेवा यांना एकत्रितपणे जे आहे ते प्रॉडक्ट म्हटले जाते. अंतिम ज्या टप्प्यानंतर वस्तूची किंमत वाढवली जाण्याची शक्यता संपते, ती डायरेक्ट मार्केटमध्ये, ती डायरेक्ट ग्राहक जो आहे तो खरेदी करतो. ह्या 4 टर्म्स लक्षात ठेवा, जीडीपीची कन्सेप्ट तुमची एकदम क्लिअर होईल. नेहमी घडी सांगण्याचं कारण काय ना, मी गोष्टी रिपीट का करतोय, तर कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग साठी. जर बघू शकता की आता जीडीपी झाला, आपण जीडीपी काय आहे ते बघितलं. आता एखादी वस्तू जी आहे ती प्रोड्यूस करण्यासाठी, समजा आपण शर्ट बघितलं, तर प्रोड्यूस करण्यासाठी जे यंत्रसामग्री वापरली गेली होती, समजा पहिल्या वर्षी त्याच्यातून उत्पादन झालं, दुसऱ्या वर्षी झालं, बरं ते कंटिन्यू तसं करतच राहील का, नाही. त्याच्यात डेप्रिसिएशन होईलच ना, त्याची व्हॅल्यू जी आहे ती कमी होईलच ना. तुम्ही एखादी गाडी जर 10 वर्षापूर्वी घेतली होती, नवी होती, 10 वर्षानंतर सारखा परफॉर्मन्स, जो 10 वर्षांपूर्वी देत होती तोच परफॉर्मन्स आता देईल का 10 वर्षांनंतर, तर नाही. त्यात कुठेतरी घसारा होतो, घसारा आपण त्याला म्हणतो, किंवा मूल्यहानी, घसारा किंवा मूल्यहानी, डेप्रिसिएशन.
तर ते आपल्याला कुठेतरी आहे ते कॅल्क्युलेट केलं गेलं पाहिजे. तर नेट डोमेस्टिक प्रोडक्ट निव्वळ देशांतर्गत उत्पादन काय सांगतं ना, एनडीपी नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे जीडीपी मधून संपत्तीच्या मूल्यह्रास डेप्रिसिएशन किंवा घसारा तो आपण वजाबाकी केल्यानंतर उरलेले जे आहे निव्वळ उत्पादन. जीडीपी वजा मूल्यह्रास म्हणजे आपले येते एनडीपी. फॉर्म्युला लक्षात ठेवण्याआधी कन्सेप्ट लक्षात ठेवा. कन्सेप्ट लक्षात राहिली फॉर्म्युला आपोआप तुम्हाला लक्षात राहील. की वस्तू उत्पादन करण्यासाठी जी यंत्रसामग्री असते त्याची जी व्हॅल्यू आहे तिचं व्हॅल्यू डेप्रिसिएशन कुठेतरी होत आहे, त्याचा मूल्यह्रास जो होतोय तो तुम्हाला जीडीपी मध्ये कुठेतरी काउंट करावा लागतो. कारण त्यातून उत्पादन होणाऱ्या वस्तू आहे त्यांची क्वांटिटी कमी झाली ना. 10 वर्षांपूर्वी एखाद्या मशीन जर 10 शर्ट प्रोड्यूस करत असेल तर ते आताच्या घडीला नाही तेवढं करणार, आताच्या घडीला ते 5च करू शकते. तर आपल्याला ते जे आहे डेप्रिसिएशन इथे कॅल्क्युलेट करावं लागतं. तर एनडीपी कॅल्क्युलेट करण्याचे फायदे काय ना, तर आपल्याला देशांतर्गत ज्या यंत्रसामग्री किंवा विविध रिसोर्सेस विविध उत्पादनाची साधने आहे ना त्यांचं मूल्यह्रास किती झालंय ते कळतं आपल्याला. त्यातून एकंदर नवीन उत्पादन किती घेतलं गेलं पाहिजे याचा एक अंदाज येतो. हा आहे आपल्याला एनडीपी काढण्याचा फायदा, की त्यातून वस्तूंचं मूल्यह्रास जे आहे ते तिथे कळतं. तर बघू शकतो आपण की आता जीएनपी एक कन्सेप्ट आहे. आपण जीडीपी बघितलं, एनडीपी बघितलं. जीडीपी वजा मूल्यह्रास म्हणजेच एनडीपी, वस्तूंचा घसारा जो आहे तो. नंतर आता ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, एकूण राष्ट्रीय उत्पादन. आपलं मगाशी काय होतं, एकूण सकल उत्पादन, एकूण राष्ट्रांतर्गत उत्पादन, एकूण राष्ट्रीय उत्पादन. तर काय आहे ते ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, की पण मगाशी काय बघितलं की ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, की एकूण जे आहे राष्ट्रांतर्गत जे आहे ते उत्पादन, की भौगोलिक क्षेत्रामध्ये जे आहे ते होणारं उत्पादन. आता एकूण राष्ट्रीय उत्पादन ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट ही कन्सेप्ट काय आहे बरं, की जीएनपी म्हणजे देशाच्या जीडीपी सोबत परदेशातून होणाऱ्या उत्पन्नाची भर घालून केलेले एकूण उत्पादनाचे जे आहे ते मोजमाप. जीएनपी मध्ये सीमापार आर्थिक क्रियाकलापांनाही समाविष्ट केले जाते. आता बघा जीडीपी म्हणजे काय पाहिलं होतं आपण. जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, एकूण राष्ट्रांतर्गत जे आहे ते उत्पादन होतं. तर राष्ट्राच्या सीमा ज्या आहे ना, भौगोलिक सीमा, तिथे होणारं प्रोडक्शन म्हणजे जीडीपी. आणि जीएनपी म्हणजे काय, राष्ट्रीयता, राष्ट्रीय उत्पादन. राष्ट्राचे जे नागरिक आहे ना, मग ते कुठेही असो, भौगोलिक सीमेतही असो किंवा बाहेरच्या देशांमध्येही असो, त्यांच्याकडून जे केलं जाणार उत्पन्न आहे, त्यांच्याकडून होणार जे उत्पन्न आहे ते आपण जीएनपी मध्ये मोजतोय. म्हणजेच बघा, समजा तुमचा मित्र आहे, तो अमेरिकेत कमवतोय आणि घरी पैसे पाठवतोय, तर ते जे इन्कम आहे ते भारताच्या जीडीपी मध्ये कॅल्क्युलेट केलं जाईल की अमेरिकेच्या जीडीपी मध्ये. बरं, तुमचा मित्र तो भारतातलाच आहे, तर ते भारताच्या जीडीपी मध्ये आहे ते कॅल्क्युलेट केलं जाईल. आणि जे बाहेरचे लोक आहेत ते भारतामध्ये येऊन पैसा कमवतात, तर तो पैसा भारताच्या जीडीपी मध्ये कॅल्क्युलेट केला जाईल की बाहेरच्या देशांमध्ये ते ज्या देशांचे नागरिक आहेत त्यांच्या, तर तो त्या देशाच्या ज्या देशाचे नागरिक आहेत त्या देशाच्या जीडीपी मध्ये जो आहे तो त्यांचे इन्कम आहे ते कॅल्क्युलेट केलं जाईल. बघा, आपल्याकडचे जे सेलिब्रिटीज आहेत ते हॉलिवूड मध्ये जाऊन काम करतात, तर त्यांचं तिथलं उत्पन्न कुठे येईल, आपल्या जीडीपी मध्ये ते आपल्याला ऍड करावं लागेल. ओके, त्याला आपण फॉर एक्झाम्पल एक्स म्हणूयात. की फॉर एक्झाम्पल आपले जे सेलिब्रिटीज आहेत त्यांनी हॉलिवूड मध्ये काहीतरी जाऊन काम केलं, त्यांचं जे उत्पन्न आहे ते आपण आपल्या जीडीपी मध्ये कॅल्क्युलेट केलं. ते आपल्या राष्ट्राच्या भौगोलिक सीमेत घडलं का नाही घडलं, पण ते आपले भारताचे नागरिक आहेत. ओके, त्यांनी केलेलं उत्पादन जीडीपीत ऍड केलं. आता आपण दुसरं बघूयात की भारतीय क्रिकेट संघाचे माजी कोच होते, त्यांच्या काळात आपण विश्वचषक जिंकलो 2011ला. काय बरं नाव त्यांचं, गॅरी कर्स्टन. आता गॅरी कर्स्टन यांना बीसीसीआयने काहीतरी 50 लाख रुपये फी म्हणून दिली. त्यांचे जे कोच जे होते तो जो कालावधी आहे त्याच्या कालावधीत त्यांना 50 लाख रुपये बीसीसीआयने फी दिली. तर ते 50 लाख आपल्या भारताची जीडीपी देईल कधी, कुठले होते बरं गॅरी कर्स्टन, साऊथ आफ्रिकेचे होते, ते नॅशनॅलिटी त्यांची. ते आपल्या याचे देईल का साऊथ आफ्रिकेची जीडीपी देईल, तर ते त्यांचं 50 लाखाचं उत्पन्न आहे ते साऊथ आफ्रिकेची जीडीपी कॅल्क्युलेट केलं जाईल. तर ते आपण, पण ते दिलं कुठे गेलं, भारतात दिले गेले, तर ते आपल्याला इथून मायनस करायचं. आलं तुमच्या लक्षात, हे म्हणजे तुमचं येतं जीएनपी. जीएनपी म्हणजे काय, की देशाच्या जीडीपी सोबत परदेशातून होणाऱ्या उत्पन्नाची भर. मग ते भारतीयांनी बाहेर कमावलेलं उत्पन्न ते जास्तही असू शकतं, आणि इतर देशातले जे नागरिक आहेत त्यांनी भारतातले केलेलं कमावलेलं उत्पन्न जे आहे ते मायनस करून परदेशातून होणाऱ्या उत्पन्नाची भर घालून केलेले एकूण उत्पन्न, हा जो फॅक्टर हा पॉझिटिव्ह येऊ शकतो आणि निगेटिव्ह येऊ शकतो.
पॉझिटिव्ह कधी येऊ शकतोय बरं, की हा जो फॅक्टर आहे ना, की भारतीयांनी परदेशात कमवलेलं उत्पन्न ते जास्त असेल आणि हे कमी असेल, तर हा फॅक्टर जो आहे तो पॉझिटिव्ह येऊ शकतो. आणि निगेटिव्ह कधी येऊ शकतोय, की जे इतर देशातले जे लोक आहेत त्यांनी भारतातून कमवलेलं उत्पन्न ते जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू दिस फॅक्टर, तर ते आहे तो निगेटिव्ह येऊ शकतो. त्या केसमध्ये आपल्याला जीएनपी जो आहे तो जीडीपी पेक्षा कमी येऊ शकतो. जीएनपी मध्ये सीमापार आर्थिक क्रियाकलापांनाही समाविष्ट केले जाते. सीमापार आपण बघितलं की इतर देशाचे जे नागरिक आहेत ते तिथे येतात. परदेशातून होणारे उत्पन्न कोणकोणत्या बाबींवर आधारित आहे, की खासगी परदेशी हस्तांतरण, प्रायव्हेट रेमिटन्सेस जे म्हणतो ना आपण, की भारतीयांनी जे गल्फ कंट्रीज मध्ये असू किंवा अमेरिका किंवा युरोपमध्ये असणारे जे भारतीय लोक आहेत ते इकडे किती पैसा पाठवतात त्यांच्या कुटुंबांना, त्यांना रेमिटन्सेस म्हणतात. ओके, तर भारताबाहेर काम करणाऱ्या भारतीयांकडून भारतात होणारे हस्तांतरण आणि इथे काम करणाऱ्या परदेशी नागरिकांकडून त्यांच्या मूळ देशात होणारे हस्तांतरण, याचा जो बॅलन्स आहे ना ते आपल्याला जीएनपी मध्ये समजतं. आता यात अजून एक फॅक्टर तो व्याज. बघा, भारत देश जो आहे तो इतर देशांकडून किंवा इतर ज्या जागतिक अर्थ संस्था आहेत त्यांच्याकडून कर्ज प्रमाणात जो आहे तो पैसा घेतो, किंवा इतर जे गरीब देश आहेत त्यांना आपण जे आहे ते कर्ज देतो. तर ते आपण जे कर्ज देतो त्यावर व्याज कमवतो आणि आपण जे कर्ज घेतो त्यावर व्याज देतो. इथे व्याजाची देवाणघेवाण येते. तर जे कर्ज आहे ना, इंटरेस्ट ऑन एक्सटर्नल लोन्स, ते देखील जीएनपी मध्ये आहे ते कॅल्क्युलेट केलं जातं, की परदेशी कर्ज दिल्यावर मिळणारे व्याज आणि परदेशातून घेतलेल्या एकूण कर्जावर दिलेले व्याज यांचा निव्वळ परिणाम यांचं समेशन करायचं. समजा भारत जो आहे तो जास्त कर्ज घेतोय, त्यांना व्याज जास्त द्यावं लागतं आणि दिलेल्या कर्जावर व्याज कमी येते, तर आपला जो पैसा आहे तो जातोय बाहेर, आपण कारण व्याज जास्त देतोय ना ऍज कम्पेअर्ड टू आपल्याकडे जे व्याज येते. त्या कारणामुळे भारत नेहमीच नेट कर्जदार राहिलेला आहे, की आपण आपली जी अर्थव्यवस्था आहे ती डेव्हलपिंग इकॉनॉमी, ओके, विकसनशील राष्ट्र आहोत आपण. तर आपल्याला विकसनशील राष्ट्र असल्यामुळे क्रेडिट अवेलेबिलिटी जो आहे ना, पैसा भरपूर प्रमाणात लागतो. तर त्याच्यासाठी आपण वित्तीय संस्था ज्या आहेत किंवा इतर जे देश आहेत त्यांच्याकडून कर्ज घेतो आणि जाणारे व्याजाचं प्रमाण आहे ते जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू येणारे व्याजाचं प्रमाण, ते देखील आपल्याला जीएनपी मध्ये कॅल्क्युलेट करावं लागतं. आणि परदेशी अनुदाने, की परदेशातून मिळणारी अनुदाने आणि परदेशांना दिलेली अनुदाने यांचं देखील तिथे समेशन करून जीएनपी मध्ये जे आहे ते कॅल्क्युलेट केलं जातं. आलं लक्षात? तर आता जीएनपी मोजण्यासाठी फॉर्म्युला काय आहे ना, की जीएनपी इक्वल टू जीडीपी प्लस परदेशातून होणारे उत्पन्न. आपण काय बघितलं होतं, जीएनपी म्हणजे जीडीपी इथे रेमिटन्सेस, नेट रेमिटन्सेस किती, हस्तांतरण किती झालंय, नंतर व्याज किती प्रमाणात दिले गेले किंवा कमावले गेले, आणि जे अनुदान आहेत त्या सगळ्यांचं जे समेशन करून आहे तो आपल्याला जीएनपी कळतो. म्हणजे जीएनपीतून आपल्याला काय कळतं ना, की एकूण भारतीयांनी किती उत्पन्न कमावलेलं आहे. भौगोलिक क्षेत्राचा इथे विचार करू नका तुम्ही, सीमापार जी आहे कन्सेप्ट इथे जीएनपी मध्ये लागू होते. ओके, यामुळे आता भारताच्या बाबतीत काय आहे ना, की रेमिटन्सेस आपल्याला जे हस्तांतरण आहे ते भरपूर प्रमाणात भेटतं, पण भारत नेट कर्जदार आहे, की व्याज जे आहे ते आपलं जास्त जातं. त्याच्यामुळे हा जो फॅक्टर आहे ना तो आपला पॉझिटिव्ह मध्ये जातो, हा जो फॅक्टर पॉझिटिव्ह मध्ये जातो हा निगेटिव्ह मध्ये जातो. त्यामुळे जीडीपी मायनस जो आपला आहे तो फॅक्टर इथे आपला जीएनपी जो आहे तो जीडीपी पेक्षा नेहमी कमी येतो. कारण कशामुळे, या सर्व फॅक्टर्स मुळे. आलं लक्षात? आता आपण पुढे बघणार आहोत की निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, नेट नॅशनल प्रोडक्ट. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन काय सांगतं बरं आता, की नेट नॅशनल प्रोडक्ट. एनएनपी म्हणजे काय, की बघा जीएनपी काय आहे ते बघितलं आपण. जीएनपी म्हणजे जीडीपी मायनस जे आपलं एकूण परदेशातल्या लोकांची जो व्यवहार होतो त्यांचं एकूण जे समेशन आहे त्यातून आपल्याला मिळालेला एक आकडा. तो भारत एक कर्जदार देश असल्यामुळे तो कमीच येतो जीएनपी आपला नेहमी. तर एनएनपी म्हणजे जीएनपी मधून मूल्यहानी, डेप्रिसिएशन वजा करून मिळालेली रक्कम. आलं लक्षात, की एनएनपी म्हणजे काय, जीएनपी मायनस डेप्रिसिएशन, मूल्यहानी. आपण जीडीपीच्या बाबतीत काय बघितलं होतं, एनडीपी म्हणजे काय, की नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मायनस डेप्रिसिएशन. तर इथे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन काय, की
एकूण राष्ट्रीय उत्पादन आहे त्याच्यातून मूल्यहानी जर वजा केली, मूल्यहानी जी आहे ती वजा केली तर आपल्याला जे आहे ते एनएलपी निव्वळ राष्ट्रीय उत्पादन आहे ते भेटतं. आता आपण यांच्यातला जो आहे एकंदर डिफरन्स तो थोडा समराइज करूया की बघा तुम्ही वाचू शकताय किंवा लिहूनही घेऊ शकताय की चौघ ज्या टर्म्स आहेत त्यांच्यातला डिफरन्स काय की जीडीपी म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन, की राष्ट्राच्या भौगोलिक सीमांमध्ये एका वर्षाच्या कालावधीत अंतिम वस्तू व सेवा किती वस्तू आणि सेवा ज्या आहेत त्या उत्पादित केल्या गेल्या, अंतिम वस्तू आणि सेवा. नंतर जीएनपी म्हणजे काय की त्यातून आपण जे आहे की एखाद्या देशाच्या नागरिकांनी देशांतर्गत आणि परदेशात तयार केलेल्या वस्तू आणि सेवांचं जे एकूण मूल्य आहे की आपण बघितलं होतं की भारतीयांनी जो पैसा कमवलेला आहे तो याच्यात ऍड करतो आणि परकीयांनी म्हणजे जे इतर देशातले जे लोक आहेत त्यांनी भारतात जो कमवलेला पैसा आहे तो आपण याच्यातून मायनस करतो. तर ते जे फॅक्टर आहे ते इथं ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. नंतर नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय जीडीपी मधून जो आहे आपण तो घसारा वजा करतो मूल्यह्रास, आणि एनएनपी काय जीएनपी मधून जो आहे तो आपण इथे ते मूल्यहानी जे आहे मूल्यहानी ती वजा करतो. नंतर इथे देशांतर्गत फक्त देशांतर्गत प्लस परदेशातील नागरिकांची उत्पादन क्षमता. नंतर इथे देशांतर्गत इथे जी आता कुठे कुठे विचार घेतली जाते एनडीपी आणि एनएनपी मध्ये, कारण नेट काढतोय आपण तिथे डेप्रिसिएशन अमाऊंट जी आहे ना ती तिथे काढतोय आपण. तर यांचा फोकस काय देशाची भौगोलिक अर्थव्यवस्था, इथे देशाचे नागरिक मग ते भारतात असू द्या किंवा बाहेर असू द्या त्यांचं जे एकूण उत्पादन आहे ते आपण जीएनपी मध्ये कॅल्क्युलेट करतो. इथे वास्तविक उत्पादकता दाखवतो आपल्याला. नंतर इथे की देशातील आर्थिक क्रियाकलाप जे आहे ना देशाच्या डोमेस्टिक भौगोलिक सीमा आहेत त्याच्यातली आपली आर्थिक स्थिती एकंदर दाखवतात, आणि इकडे नागरिकांची एकंदर जी आहे उत्पन्न क्षमता उत्पादन क्षमता जी आहे ती दाखवते. फॉर्म्युला बघू शकता तुम्ही तिथे. आता आपण ह्या 4 कन्सेप्ट डिस्कस केल्यावर संभाव्य जीडीपी म्हणजे काय ते बघणार. पोटेन्शियल जीडीपी, संभाव्य जीडीपी म्हणजे काय की संभाव्य जीडीपी म्हणजे एखाद्या अर्थव्यवस्थेची पूर्ण क्षमतेने आणि कार्यक्षमतेने संसाधनांचा वापर करून उत्पादन करण्याची क्षमता. बघा संभाव्य जीडीपी म्हणजे काय, आपण भांडवलशाही अर्थव्यवस्थेत काय बघितलं होतं की तिथे जे बाजार आहे तो पूर्ण क्षमतेने कार्य करण्यासाठी जो आहे तो प्रयत्न करत असतो. संसाधनांचा उच्चतम पातळीवर वापर, रोजगाराचा जो आहे तो उच्चतम पातळीवर जे आहे ते ठिकाणी वापर केला जातो आणि उत्पादन क्षमता ही मॅक्सिमम लेवलला असते. तर अशा संसाधनांचा वापर करून वस्तू आणि सेवा या किती प्रमाणात उत्पादित केल्या जातात त्यांची किंमत म्हणजे संभाव्य जीडीपी होय. संभाव्य जीडीपीची वैशिष्ट्य काय, पूर्ण रोजगार पातळीवर आधारित, की इथे असं आजम केलं जातं ना की तुमची वर्क फोर्स जी आहे ना, वर्किंग पीपल जे आहे तुमचं आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो त्याला, वर्क फोर्स जे आहे त्यांना पूर्ण रोजगार जर दिला, आपल्याकडे दीर्घकालीन उत्पादन क्षमता जर असेल आणि आपण संसाधनांचा उच्चतम वापर केला तर त्यातून एकूण वस्तू आणि सेवांचं जे उत्पन्न निघतं अंतिम वस्तू आणि सेवांचं, तर तो जीडीपी म्हणजे संभाव्य जीडीपी. वास्तविकतेत असं होतं का, तर नाही. वास्तविकतेत आपल्याला कमी रिसोर्सेस, कमी संसाधने असल्यामुळे, पहिल्या स्लाइडला जा, कमी संसाधने असल्यामुळे आपण कोणत्या क्षेत्राला किती संसाधने द्यायची, कृषी क्षेत्राला किती द्यायची, कारखानदारी क्षेत्राला किती द्यायची, सेवा क्षेत्राला किती द्यायची हे ठरवतो. त्यामुळे प्रत्येक क्षेत्राला जे आहे ते पूर्ण संसाधने आपल्याला वापरता येत नाही. बरं पूर्ण रोजगार असतो का, नाही. तर आपल्याकडे बेरोजगारीचा दर काहीतरी अराउंड 5 to 6% च्या आसपास आहे. पूर्ण रोजगार क्षमता म्हणता येईल का आपल्याकडे, नाही. जॉबची मागणी आपल्याकडे अजूनही आहे. नंतर इथे मूल्य स्थिरता असते का बरं, की मागच्या वर्षी जी महागाई होती किंवा मागच्या वर्षी वस्तू आणि सेवांचं जे मूल्य होतं ह्याच वर्षी राहील का, तर नाही. आपण दरवर्षी बघतो की महागाई वाढते, इन्फ्लेशन वाढते, जनरल राईज इन प्राइस लेवल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, की वस्तू आणि सेवांमधले जे त्यांच्या किमती आहेत त्या कालागणिक किती वाढतात, तर त्याला म्हणतात आपण इन्फ्लेशन. तर ते इन्फ्लेशन स्थिर राहतं का आपलं, तर नाही. वास्तविक जीडीपी पासून ही टर्म जी आहे ती डिफरंट आहे. इथे आपण आयडियल लेवलला विचार करतोय, आदर्शवादी विचार करतोय की आपल्याकडे असलेली संसाधने मॅक्सिमम लेवलला जर यूज केली तर आपला जे आहे जीडीपी किती असू शकतोय. ओके. आणि वास्तविक जीडीपी काय सांगतो ना की मर्यादित स्वरूपात आपण कुठल्या लेवल पर्यंत उत्पादन करू शकतो. तर हे झालं. कारण संभाव्य जीडीपी हा युपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की संभाव्य जीडीपी ही जी कन्सेप्ट आहे
तिथे त्यांनी ते डिफाईन करायला सांगितले होते. नंतर प्रत्यक्ष विरुद्ध आपण बघितलं की प्रत्यक्ष जीडीपी जो काय आहे एखाद्या विशिष्ट कालावधीत उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचे वास्तविक मूल्य, आणि संभाव्य जीडीपी म्हणजे काय, संसाधनांचा पूर्ण क्षमतेने वापर केल्यास मिळणारे उत्पादन. हे वास्तविक जगात शक्य नाहीये. आता पुढची कन्सेप्ट येते आपली रिअल जीडीपी वर्सेस नॉमिनल जीडीपी. रिअल आणि नॉमिनल. बघा, एखादी कंपनी आहे, त्यांनी आपण असं समजूयात की मागच्या वर्षी जे आहे ते 10 टी शर्ट बनवून विकले. त्या प्रत्येक टी शर्टची किंमत किती होती बरं, 100 रुपये होती. तर त्यांनी एकूण टोटल किती बिझनेस केला मागच्या वर्षात, 10 टी शर्ट गुणिले एका टी शर्टची किंमत किती, 100 रुपये. तर त्यांनी टोटल बिझनेस केला 1000 रुपयाचा. ओके, 1000 रुपयाचा त्यांनी बिझनेस केला. आता त्याच्या पुढच्या वर्षी त्यांनी 1200 रुपयांचा बिझनेस केला. 1200 रुपयांचा. इथे 1000चा होता, इथे 1200चा होता. आपण असं म्हणू शकतो ना, त्यांचा जीडीपी मागच्या वर्षी 1000 होता. जीडीपी म्हणजे एकूण वस्तू व सेवांचं जे आहे ते उत्पन्न, त्यांचं जे किमतीचं आहे ती व्हॅल्युएशन किती होतं, 1000 होतं. इथे किती झालं, पुढच्या वर्षी ते 1200 झालं. जीडीपी वाढला ना, तर वाढला. पण आपल्याला बघावं लागेल की जीडीपी खरंच वाढलाय की महागाईचा कुठेतरी परिणाम दिसतोय. म्हणजे इथे 10 टी शर्ट जर 1000ला विकले जात होते, तर इथे यांनी खरंच 12 टी शर्ट प्रोड्यूस करून ते 100 रुपयाला विकले, म्हणजे 1200 कमवले. की एका टी शर्टची किंमत जी 100 वरून वाढून 120 ला झाली, म्हणजे की एका टी शर्टची किंमत ही 100 वरून वाढून जी आहे ती 120 ला झाली. तर हे आपल्याला तिथे शोधावं लागतं की वस्तूंची किंमत वाढली की वस्तूंचं जे आहे ते उत्पादन वाढलं. जर आपल्याला असंच तिथून निदर्शनास आलं की इथे जे आहे ते वस्तूंची किंमत वाढलेली आहे. एका टी शर्टला आधी 100 रुपये देत होतात, 10 टी शर्ट तिथे बनवत होते, आता 120 द्यावे लागत आहेत, 10 टी शर्ट बनत आहेत. जीडीपी तर वाढलाय, पण वस्तू वाढल्यात का, तर नाही. तर इथे आपल्याला येते एक कन्सेप्ट, नाममात्र जीडीपी. की बघा डेफिनेशन काय आहे येते यांची, चलन फुगवट्याचा म्हणजे इन्फ्लेशन 100 वरून 120, 20% जी आहे ती महागाई वाढली. चलन फुगवट्याचा प्रभाव वगळून प्राप्त केलेला एकूण उत्पादनाचा अंदाज. तर पुढच्या वर्षी जे 1200 झाले ना, तर आपण असं म्हणू शकतो का बरं जीडीपी वाढलाय, तर नाममात्र जीडीपी वाढलाय, कारण इथे वस्तूंची किंमत देखील वाढली आहे. की चलन फुगवट्याचा समावेश असलेल्या एकूण उत्पादनाचे मूल्य आणि सध्याच्या किमतीवर आधारित मोजणी जर आपण घेतली तर नाममात्र जीडीपी वाढलाय, पण रिअल जीडीपी वाढला का, इथं नाही वाढला. कारण चलन फुगवट्याचा आपण इथे जर प्रभाव वगळला ना, तर तो नाही वाढलाय. तर इथे मूल्यांकनाचा आधार जर घेतला तर स्थिर किमतीवर आधारित इथे मोजणी केली जाते, आणि इथे करंट प्राइसेस सध्याच्या किमतीवर जे आहे ते आधारित मोजणी केली जाते. इथे चलन फुगवट्याचा विचार केला जातो का, होय. महागाईचा प्रभाव वगळून वस्तू व सेवांचे जे आहे ते वास्तव मूल्य दर्शवते. इथे महागाईचं जे आहे इथे चलन फुगवट्याचा विचार नाही केला जात. इथे डायरेक्ट आपण जे आहे ते एकूण टोटल व्हॅल्यू किती 1200 जी आली ती बघतो. इथे काय येते ना आपल्याला की अचूक माहिती मिळते, अर्थव्यवस्थेच्या वास्तव वाढीचे अचूक मूल्य जे आहे ते प्रदान करते. नंतर इथे नाममात्र जीडीपी मध्ये काय, नॉमिनल जीडीपी मध्ये किमतीतील बदलामुळे उत्पादनाच्या एकूण वाढीची चुकीची माहिती देते. आपल्याला इथे करायला वाटू शकते की इथे त्यांनी 12 टी शर्ट प्रोड्यूस केले, पण तसं आहे का, नाही. तर इथे चलन फुगवटा झालेला आहे. रिअल जीडीपी आहे तसंच आहे, नॉमिनल जीडीपी वाढलेला आहे. तर इथून अंदाज येतो की प्रोडक्शन आहे तेवढंच राहिलेलं आहे, तर चलन फुगवटा झालेला आहे. इथे उद्देश काय असतो आपला की अर्थव्यवस्थेचा वस्तू व सेवांच्या उत्पादनातील वास्तविक प्रगती मोजणे. वास्तविक प्रगती आपण मोजली नाही. इथे वास्तविक प्रगती 12 टी शर्ट झालेत का, नाही. वास्तविक ते जर पाहिले तर ते टी शर्ट तेवढेच राहिले. अर्थव्यवस्थेचे एकूण उत्पादनचे जे आहे ते मूल्य मोजणे. एकूण उत्पादन किती झालं, 1000चं 1200 झालं. महागाई वगळून तर उदाहरण जर घ्यायचं राहिलं तर आपण हे इथे बघू शकतो की एकंदर आले तुम्हाला कन्सेप्ट लक्षात की वस्तू आणि सेवांचं जे उत्पादन होते ते उत्पादन क्वांटिटी मध्ये वाढलं आहे की त्यांचं जे किमती आहेत त्याच्यामध्ये फुगवटा झालाय, चलन फुगवटा झालाय. जर आपल्याला कळतंय 1000 वरून 1200 ला जातंय, तर आपण नाममात्र जीडीपी वाढलाय असं म्हणू शकतो का, होय, 100% म्हणू शकतो. पण आपण थोडंसं खोलात जाऊन पाहिलं
तर वस्तूंची क्वांटिटी जी आहे ती तेवढीच राहिली, या ठिकाणी जी आहे ना ती तेवढीच राहिली, फक्त त्यांची किंमत आहे ना 100 वरून जी आहे ती 120 वर गेली, इथे चलन फुगवटा झालाय. यावरून आपल्याला कळतं की रिअल जीडीपी आहे तो तसाच राहिलेला आहे. स्थिर किमतीला जर कॅल्क्युलेट केलं ना आपण, स्थिर किंमत काय 100 होती, इथे स्थिर किमतीला जर कॅल्क्युलेट केलं तर ते आहे तेवढंच राहिलंय. नाममात्र किमतीला जर आपण पाहिलं तर ते वाढलेलं आहे. तर ह्यावरून आपल्याला रिअल जीडीपी आणि नॉमिनल जीडीपी वरून आपल्याला एकंदर महागाई कळते आणि उत्पादन क्षेत्राची कार्यक्षमता जी आहे ती देखील इथे कळते. तर समजून घ्या रिअल आणि नॉमिनल जीडीपी. आता रिअल जीडीपी कॅल्क्युलेट करताना आपल्याला आधीच्या वर्षाचा जो आहे तो आधार घ्यावा लागतो, आधीच्या वर्षाचा आधार घ्यावा लागतो. सध्याच्या किमती की बघा इयर जे आहे ना आधीच्या वर्षाचा आधार, त्याच्या किमती किती होत्या, स्थिर किमती आपण कन्सिडर करतो, त्यांच्या आधारे जी आहे ती मोजणी केली जाते. इथे काय आहे, इथे सध्याची किमती, इथे ह्या वर्षी किती उत्पादन झालं ना त्यावर फोकस केला जातो. आलं लक्षात तुम्हाला की नॉमिनल आणि रिअल जीडीपी मधला जो आहे तो फरक त्या ठिकाणी. तर आपण आज काय बघितलं बरं की अर्थव्यवस्था, अर्थशास्त्र म्हणजे काय, नंतर त्या अर्थशास्त्रातला त्याचे रिसोर्स कन्स्ट्रेंट जो म्हणतो ना की संसाधनांची मर्यादा आणि त्यातून संसाधनांचा सुयोग्य वापर करून आणि उत्पादन प्रक्रिया राबवून ते न्याय वितरण कशा प्रकारे केले गेले पाहिजे ते करण्यासाठी 3 व्यवस्था आपण बघितल्या. त्या 3 व्यवस्था कोणत्या, बाजार अधिष्ठित अर्थव्यवस्था, मार्केट इकॉनॉमी, नंतर समाजवादी अर्थव्यवस्था, सोशलिस्ट इकॉनॉमी आणि मिश्र अर्थव्यवस्था. तर त्यांची वैशिष्ट्य बघितली, बाजार अर्थव्यवस्थेत काय असतं, नंतर सोशलिस्ट इकॉनॉमी मध्ये जे आहे ते काय असतं आणि मिश्र अर्थव्यवस्थेत जे आहे ते काय असतं. नंतर आपण बघितलं की राष्ट्रीय उत्पन्न ही जी कन्सेप्ट आहे याचे विविध अंगांनी जो आहे तो अभ्यास केला. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, सकल राष्ट्रीय उत्पादन, जीडीपी, जीएनपी ह्या कन्सेप्ट आपण पाहिल्या. नंतर संभाव्य जीडीपी म्हणजे काय, पोटेन्शियल जीडीपी, आणि रिअल जीडीपी आणि नॉमिनल जीडीपी जे आहे ते आपण बघितलं. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी जे आहे ना अर्थशास्त्राचे जे क्षेत्र आहे ते बघणार आहोत आणि नंतर जीडीपीच्या संदर्भात अजून ज्या संकल्पना आहेत त्या देखील आहे त्या विस्तृतपणे समजून घेणार आहोत. आणि भारताची अर्थव्यवस्था स्वातंत्र्य आधी कुठल्या प्रकारात मोडत होती, भांडवलशाही होती की समाजवादी होती, स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळेस त्या अर्थव्यवस्थेने कोणतं स्वरूप धारण केलं आणि 1991 नंतर त्यात कुठले आमूलाग्र बदल आणले गेले ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. थँक्यू.